नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या आणि खमंग चवीच्या मुगाच्या डाळीच्या लेअरवाल्या बट्ट्या. बाहेरून छान कुरकुरीत, आतून मऊ आणि प्रत्येक लेअरमध्ये मुगाच्या डाळीची भन्नाट चव. ही रेसिपी सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये अगदी मस्त तयार होते. चला तर मग वेळ न घालवता पाहूया या स्वादिष्ट लेअरवाल्या बट्ट्या कशा बनवायच्या. तर रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघू शकता किती छान लेअरवाल्या बट्ट्या दिसत आहेत. तर याच्यासाठी आपल्याला आता काय काय लागणार आहे आपण पुढे या व्हिडिओमध्ये बघू. तर सर्वात आधी इथे ना आपल्याला 1 चम्मच धने, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच बडीशेप आपल्याला आबडधोबड वाटून घ्यायचे. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना त्यामध्ये तुम्ही आबडधोबड कुटून घ्या, नाहीतर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं, साईडला ठेवायचं. आता इथे ना मी 2 तासाआधी मुगाची डाळ भिजत घातली होती. मुगाची डाळ लगेच भिजते त्यामुळे 2 तासाआधी मी भिजत घातली होती. तर 1 वाटी मुगाची डाळ आहे, तर ती फुगून एवढी झालेली आहे. आणि आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. याच्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता हे मिश्रण आपल्याला आबडधोबड वाटायचं, म्हणजे जास्त आबडधोबडही नाही, जास्त बारीक नाही, असं या प्रकारे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि तुम्ही हे वाटताना ना थोडं पाणी सुद्धा टाकू शकता. तर आपल्याला पुढे याच्यात पीठ पण टाकायचं आहे, त्यामुळे तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकता थोडंसं आणि वाटून घेऊ शकता. आता इथे मी हे डाळीचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये जी मी बडीशेप, धने आणि जिरे वाटून घेतले आहेत बरोबर ते टाकायचे. 2 चम्मच तीळ टाकायची, अर्धा चम्मच धने पावडर टाकायचं, अर्धा टीस्पून हळद टाकायची, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर टाकायचं. आणि इथे थोडेसे मी ठेचा टाकलेला आहे, म्हणजे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता तिखट किती करायचं काय तुमच्या आवडीनुसार. आणि हे सर्व सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. याच्या चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे. आणि हे सगळं सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि हो, याच्यामध्ये ना 1 चम्मच तेल सुद्धा टाकायचं आहे. तर हे सर्व साहित्य टाकून आपल्याला छान मिक्स करायचं. आणि याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ ना एकदाच टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यात पाण्याची गरज पडणार नाही, म्हणजे वरतून आपल्याला हे पीठ मळण्यासाठी पाणी घ्यायची अजिबात गरज लागणार नाही. म्हणून काय करायचं, गव्हाचं पीठ ना थोडं थोडं घेऊन आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे मी पहिले अर्धा कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं, थोडंसं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी उरलेले अर्धा कप टाकून घेतलं. अशा प्रकारे 1 ते 1.5 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि छान आपल्याला म्हणजे पीठ मोजून न घेता जेवढं याच्यात बसेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे. तर छान घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आणि हा पिठाचा गोळा घट्टच मळायचा आहे. आपण चपात्याला जसं मळतो ना त्यापेक्षा थोडासा घट्ट पाहिजे. आता याचा छोटा म्हणजे इतका आपल्याला थोडा मोठाच पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आणि इथं पोळपाटावर याचं चपाती लाटून घ्यायची आहे. म्हणजे मोठी चपाती लाटायची आहे, जास्त पातळ नाही लाटायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. ना जास्त जाडसर ना जास्त पातळसर, मीडियम ठेवू शकता. तर थोडंसं पीठ घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची. तर पुढे आपल्याला लेअरवाली बट्टी कशी बनवायची आहे ती मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशी बनवली आहे. आता ही चपाती मी लाटून घेते. तर बट्टी आपण खूप साऱ्या प्रकारे बनवतो. वाफाळून बनवतो किंवा मग वेगळ्या पद्धतीने तळून बनवतो. पण ही बट्टी खूपच साधी, सोपी आणि पौष्टिक तर आहेच. कारण आपण मुगाच्या डाळीपासून बनवलेली आहे. आता ही पोळी मी लाटून घेतली, म्हणजे चपाती लाटून घेतली. आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं, थोडंसं पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे एक एकदा या साईडने आणि एकदा त्या साईडने दुमडून घ्यायचं आणि याला पण तेल लावून घ्यायचं. आता परत एकदा याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर याला पण तेल लावायचं, थोडंसं पीठ टाकायचं. पीठ नाही टाकलं तरी सुद्धा चालतं. तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे याला फोल्ड करून घ्यायचं. आणि आता फोल्ड केल्यानंतर आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. अलगद हाताने लाटायचं, जोर लावून नाही लाटायचं. तर मी लाटून घेते. बघू शकता हे कितीही लांब आपण जेव्हा लाटतो ना तर हे लांब होतं. तर लांब झालं तरी काही टेन्शन नाही, होतं लांब. आता आपल्याला ना रोल करून घ्यायचा आहे, घट्ट रोल करायचा आहे. तर मी घट्ट असा दाबून रोल बनवून घेते, बघू शकता. आणि आता याला हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे.
तर आता एखाद्या दोऱ्याने किंवा मग सुरीने याला मधून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जर दोऱ्याने कट करून घेतलं ना तर याचे लेयर ना जास्त छान दिसतात, पण मी इथे दोऱ्याने न कट करता सुरीनेच कट करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे मधोमध कट करून घ्यायचं आणि आता याला आपल्याला याची बाट्टी तयार करून घ्यायची. म्हणजे बट्ट्या पण बोलू शकता, बाट्टी पण बोलू शकता. जी डाळबट्टी असते ना तीच बनवत आहे मी, पण मुगाची डाळीची लेयरवाली बनवत आहे. तर अशा प्रकारे थोडंसं याला अलगद हातानेच याला करायचं आहे ना, त्याच्या लेयर आतमध्ये नीट येणार नाही. तशा प्रकारे अलगद घेऊन एका जागेवर जमा करून गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता दिसत आहे ना किती छान लेयरवाली मुगाच्या डाळीची बट्टी. तर दुसरी पण अशीच करून घ्यायची आहे. आणि आता अशाच आपल्याला म्हणजे एका चपातीमध्ये आपण एक चपाती लाटली ना त्यामध्ये 2 होतात. तर अशा प्रकारे आपल्याला या बट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता मी सगळ्या करून घेते. इथं 2 झालेले आहेत. बघू शकता. तर मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता गॅसवर मी कढई ठेवली. त्यामध्ये तेल टाकलं. तुम्हाला जर याला तेलात तळून घ्यायचं नसेल, तर तुम्ही आप्पे पात्र असतं ना, त्यामध्ये सुद्धा याला भाजून घेऊ शकता किंवा मग अ, वाफवून घ्यायचे असतील तर वाफवून सुद्धा घेऊ शकता. नंतर तळून घेऊ शकता किंवा मग अशा प्रकारे तळून घेऊ शकता. तर इथे अलटी-पलटी करून छान आतपर्यंत मीडियम गॅसवरच याला तळून घ्यायचंय. नाहीतर फास्ट गॅसवर जर आपण याला तळून घेतलं ना, तर वरतून तळतील आणि आतून कच्च्याच राहतील. त्यामुळे काय करायचं, मीडियम गॅस करायचा आणि त्यावर अलटी-पलटी करून छान आतपर्यंत या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता याची लेयर किती छान दिसत आहे. तर आता ही तळलेली आहे, तर मी हिला काढून घेते. ते बाकीच्या थोड्या तळायच्या बाकी आहेत. अशा करून मी एक-एक सगळ्या तळून घेतलेल्या आहेत अलटी-पलटी करून. आता याच्यामध्ये आपण अ, सर्व मसाले, मिरची सगळं टाकलेलं आहे. तर तुम्ही असं सुद्धा नुसतंच खाऊ शकता किंवा मग वरणसोबत सुद्धा खाऊ शकता, डाळीसोबत. तर इथं ह्या पण मी अलटी-पलटी करून छान तळून घेते. तर इथे मी सर्व बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता अशा झालेल्या आहेत आणि इतक्या झालेल्या आहेत. तर मुगाच्या डाळीच्या डाळबट्ट्या रेडी आहेत. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. किती छान आतपर्यंत तळलेल्या आहेत. वरतून खुसखुशीत, आतून नरम झालेल्या आहेत. आता याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि हे वरण घ्यायचं. वरणाची रेसिपी मी नाही शेअर केली. हे नॉर्मलच वरण बनवलं आहे, जे आपण वरण भात करतो त्या तसं. तर इथे वरण घ्यायचं याच्यावर आणि कुस्करून खायचं. तर मुगाच्या डाळीची टेस्टी, पौष्टिक डाळबट्टी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.